नमस्कार. जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमाने आजपर्यंत विविध विषयावर आपल्याला खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे आणि नक्कीच ती तुम्हाला उपयोगी पडली आहे असं मला विश्वास आहे. मागच्या काही सत्रांपासून आपण राजयोगाच्या विविध ज्या काही छटा आहेत त्या पाहतोय आणि ह्या सर्वांची माहिती आपल्याला देत आहेत डॉक्टर सचिन परब. आणि आजही आपल्याबरोबर ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. आपलं खूप खूप स्वागत आहे स्टुडिओमध्ये डॉक्टर. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर साहेब, मागच्या सत्रांमध्ये तुम्ही जिथे आम्हाला राजयोगाची व्याख्या सांगितली, राजयोग कोणत्या पद्धतीने करतो किंवा त्याच्यामुळे कसं व्यक्ती आत्माभिमानी म्हणजे आत्मभानामध्ये राहू शकतो, आत्म्यामध्ये एनर्जी ऊर्जा भरू शकतो, हे आम्हाला तुम्ही सांगितलं. कशा पद्धतीने राजयोगामुळे विविध जे आजार लोकांना होतात तेही आजार आपण कसे दूर करू शकतो ते तुम्ही आम्हाला सांगितलं. व्यक्तीमध्ये असलेले जे ब्लॉकेजेस आहेत ह्या ब्लॉकेजेसना काढण्याची पण तुम्ही आम्हाला जी काही पद्धत आहे ती सांगितली. अजून काही राजयोगामुळे एखाद्या आत्म्याला, एखाद्या व्यक्तीला फायदा होतो का? जसं आपण पाहिलं की राजयोग म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी संबंध किंवा योग. तर आत्मा जेव्हा त्या एवर पावन, जो नेहमी पवित्र, सदाशिव अशा परमात्म्याशी योग लावते किंवा त्याचा योग घडून येतो, त्यावेळेला जसा परमात्मा नेहमी संपूर्ण आहे तशी आत्मा पण संपूर्ण व्हायला लागते. त्याच्यामध्ये सात्विकतेची शक्ती येते आणि आत्मा जी आता तमोप्रधान आहे कलियुगाच्या अंतिम समयी, तर ती तमोप्रधान पासून सतोप्रधान होते. भगवद्गीतेमध्ये परमात्म्याचं वचन आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्माची अति ग्लानी होते तेव्हा आत्मा तमोप्रधान झालेली असे. अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. माना अधर्माचा विनाश आणि सत्य धर्माची स्थापना करण्यासाठी परमात्मा ह्या सृष्टीवर येतो, कलियुगाच्या अंतिम समय येतो. तर ह्यावेळी परमात्मा येऊन आत्मा जी एकदम तमोप्रधान झालेली आहे, त्याच्यामध्ये शक्तिहीन झालेली आहे, त्याला तो चार्ज करतो आणि त्याला आपल्यासारखं बनवतो. बायबलमध्ये पण शब्द आहे की गॉड क्रिएटेड हिज चिल्ड्रन इन हिज ओन इमेज. परमात्म्याने आपल्या मुलांना आपल्यासारखं बनवलं. तर आपल्यासारखं म्हणजे कसं की परमात्मा संपूर्ण आहे आणि त्यांची मुलं आत्मा ते पण संपूर्ण होतात, 16 कला संपूर्ण किंवा संपूर्ण सतोप्रधान अवस्थेला ते प्राप्त करतात. तर हा पण एक मेकॅनिझम आम्ही पाहिलेला आहे की राजयोगामुळे आत्मा संपूर्ण सतोप्रधान, 16 कला संपूर्ण होते. डॉक्टर साहेब, संपूर्ण आणि 16 कला संपूर्ण हा शब्द तुम्ही वापरतायत. मी अगदी नवीनच हा शब्द ऐकण्यात येतोय आमच्या, परंतु फार असा इंटरेस्टिंग वाटतोय की काय आहे हे 16 कला संपूर्ण. की तुम्ही म्हटलात परमात्मा जसा संपूर्ण आहे तशी आत्माही संपूर्ण होते. तर ही संपूर्णतः म्हणजे काय, ह्याची पूर्ण व्याख्या काय आहे, काय आहे ह्याच्यामध्ये, हे थोडंसं आम्हाला जरूर सांगा. संपूर्ण साठी अगोदर आपल्या शास्त्रामध्ये जो शब्द होता की जसा चंद्र आहे, चंद्र जेव्हा पौर्णिमेच्या अवस्थेत असतो तेव्हा त्याचे संपूर्ण तो दिसतो आणि त्या संपूर्णतेला 16 कला संपूर्ण म्हटलेलं आहे. भारतामध्ये म्हण पण आहे, एखादा व्यक्ती जर खरं बोलत असेल तर त्याला आम्ही म्हणायचं 16 आणि सच. 16 म्हणजे संपूर्ण खरं बोलतोय. 16 हा शब्द संपूर्णतेशी जोडलेला आहे. 16 कला संपूर्ण म्हणजे अशा काही 16 कला नाही ज्याने तो संपूर्ण. तर 16 म्हणजे संपूर्णतेचं ते प्रतीक आहे. त्याच्यामध्ये सर्व शक्ती, सर्व गुण समावलेले आहेत, त्याला 16 कला संपूर्ण म्हणतात. तर जसं वर्णन आहे की श्री लक्ष्मी आणि श्री नारायण हे सतयुगामध्ये विश्व महाराजन, विश्व महाराणी होते आणि ते 16 कला संपूर्ण होते. तर परमात्माने आपल्या मुलांना आपल्यासारखं बनवलं म्हणजे त्यांनी आपल्याला परमात्माने त्याच्यासारखं बनवलं. तर परमात्मा संपूर्ण आहे, तर श्रीकृष्ण, श्री राधे, श्री लक्ष्मी आणि श्री नारायण हे 16 कला संपूर्ण होते, संपूर्ण सतोप्रधान होते. तर संपूर्णता म्हणजे 16 कला संपूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये आत्मा बिलकुल सर्कल एकदम कम्प्लीट झालेला आहे, म्हणून त्याला 16 कला संपूर्ण म्हटलेलं आहे. तुम्ही आता म्हटलं की 16 कला संपूर्ण झालेला आहे आणि कसं होतं तेही आम्हाला तुम्ही सांगितलं, परंतु त्याच्या आधी तुम्ही एक शब्द वापरलेला होता की तमोगुणी. कित्येकदा तरी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना जे करत असतो त्यावेळेला म्हणतो की आमच्यामध्ये काहीच गुण नाही,
हम तो निर्गुण है, कोई गुण है ही नहीं हमें, हे नेहमी येतं. आणि तरी सुद्धा कुठेतरी तो आमचा इगो असतो की आम्हाला सगळं पण येतं. परंतु हे नक्कीच काहीतरी गुह्य आहे. तुम्ही आजपर्यंत एक शास्त्र आम्हाला सांगत आलेलं आहात. तर एक उत्सुकता आहे जाणून घ्यायची की तमोगुणी, सतोगुणी हे दोन्ही शब्द तुम्ही वापरलेत मगाशी. तर ह्या दोन्ही मधलं अंतर काय आहे आणि ह्याच्यामध्येही काही अजून कोणते गुण येतात का? आणि ते येत असतील तर ते कोणत्या पद्धतीने येतात? त्याच्यात काय एक्झॅक्ट प्रक्रिया होते ज्याच्यामध्ये हा सतोगुण आणि तमोगुण जो आहे हा येतो? ह्याच्याबद्दल थोडी विस्तृत माहिती आम्हाला द्या. आपण जर निसर्गामध्ये पाहिलं तर निसर्गामध्ये सगळ्या गोष्टी चक्राने चालतात. जसं दिवस आणि रात्रीचं चक्र आहे, ऋतूंचं चक्र आहे, जन्म मरणाचं चक्र आहे, लहान मूल, यंगस्टर म्हणजे जवानी, वृद्धत्व आणि मृत्यू हे पण एक सायकल आहे. दिवसांचं आपण बघितलं तर रात्रीला आपण निगेटिव्ह वेळ समजतो, सकाळची वेळ आपण पॉझिटिव्ह समजतो. म्हणजे सकाळच्या वेळेला आपण सतोप्रधान किंवा सात्विक समय म्हटलेला आहे. जेव्हा आपण बघतो की सकाळी सर्वजण परमेश्वराच्या आठवणीत बसतात. राम सिमर, प्रभात मोरे मन राम सिमर असं म्हणतात. सकाळी सकाळी वेळ सात्विक असते, त्यावेळेला विचार शुद्ध आणि पवित्र असतात, तर त्याला सतोप्रधान समय म्हटले. आणि रात्रीचा वेळ त्याला तमोप्रधान समय म्हटलेला आहे. तमस हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे की अंधकारमय. आणि जसं अंधकार, जिथे लाईट नसेल, एकदम काळोख असेल, तर तिथे आपण धडपडतो, आपण दुःखी होतो. ठीक आहे. तर तसंच आत्मा पण आहे. जेव्हा आत्म्यातला प्रकाश संपतो, आत्म्यातली शक्ती संपतात, आत्म्यातले दिव्य गुण संपतात, तेव्हा आत्मा तमोप्रधान बनतो. आणि त्याचं लक्षण आहे की आत्मा तमोप्रधान झाले कसं ओळखावं? तर आत्म्यामध्ये दिव्य गुण नाही आहेत, आत्मामध्ये ती शक्ती नाहीये श्रेष्ठ कर्म करण्याची. आपण चारी बाजूला आता बघतो 3 लक्षणं जी दिसत आहेत: पापाचार, भ्रष्टाचार आणि विकारी दुनिया झालेली आहे. कोणताही तुम्ही न्यूजपेपर पहिलं पान उघडा की टीव्हीच्या बातम्या ऐका, तुम्हाला कळून चुकेल की आत्मा सध्या काय करते. तर हा अति धर्मग्लानीचा समय, ह्याला आम्ही तमोप्रधान म्हटलेलं आहे. आणि ह्याला वेगवेगळी नावं दिलेली लोकांनी. कलियुग म्हटलेलं आहे. कलियुग म्हणजे जिथे कलह आहे, आत्म्याच्या आतमध्ये कला आहे, तो बाहेर पण दिसून येतो. घराघरात भांडणं आहेत, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा खून करतोय आणि एकमेकांना दुःख देत आहे. तर हा अतिशय धर्मग्लानीचा समय आहे. ह्या वेळेला आत्मा तमोप्रधान असते. तर ह्या तमोप्रधान दुनियेला सतोप्रधान बनवणं हे परमात्म्याचं काम आहे. म्हणून त्याला रचयिता म्हटलेलं आहे. रचयिता शब्दाचा अर्थ असा नाही की तो आउट ऑफ ब्ल्यू नवीन तयार करतो, नाही. रचयिता म्हणजे जो जुन्याला नवीन बनवतो, म्हणून त्याला रचयिता म्हणतात. तर आत्मा, जसं आपण दिवसभरामध्ये बघतो की सकाळी सतोप्रधान अवस्था असते, त्याच्यानंतर सतो अवस्था असते, दुपारनंतर थोडं आपण थकायला लागतो, मग त्यावेळेला आपण म्हणतो रजोप्रधान समय आहे, आणि संध्याकाळी तमो चालू होतो आणि रात्री एकदम तमोप्रधान समय असतो. आणि मग आपण जेव्हा झोपतो परमात्म्याच्या स्मृतीमध्ये, ते आपण पुन्हा सकाळी चार्ज होऊन उठतो आणि पुन्हा सात्विक समय चालू होतो. तर जसं हे दिवस आणि रात्रीच्या चक्रामध्ये आपण जातो, तशीच आत्मा या बेहद विशाल ड्रामामध्ये देखील चक्रामध्ये जातं. तर आपण स्लाइडच्या माध्यमातून पाहणार आहोत की कशा प्रकारे आत्मा जेव्हा पहिल्यांदा या सृष्टीवर येते आपल्या घरातून, राजयोगामध्ये सांगितलं जातं की हे आत्म्याचं घर नाहीये, हे आत्म्याचं एक रोल प्ले करण्याचं साधन आहे. ही पृथ्वी आहे जिथे आपण पुनर्जन्मामध्ये येतो. इथे आत्मा आपला रोल प्ले करते, पण त्याचं जे घर आहे ते आहे 5 तत्वाच्या पलीकडे, ज्याच्यामध्ये आपण योगामध्ये अनुभव केला की सूर्य, चंद्र, तारागणाच्याही पार एक लाल सुनेर प्रकाश. तिथून जेव्हा आत्मा या सृष्टीवर पहिल्यांदा येते, तर त्यावेळेला ह्या सृष्टीची सकाळ असते, सतोप्रधान समय असतो. त्याला आम्ही म्हणतो 16 कला संपूर्ण किंवा सतोप्रधान. तर जसं आपण स्लाइड मध्ये बघतो आहे की 2 सर्कल दाखवलेले आहेत, तर ते पुरुष आणि स्त्री आपल्या संपूर्ण अवस्थेमध्ये असतात. त्यांना दुःखाची अविद्या असते, संपूर्ण सोल कॉन्शियस किंवा आत्म अभिमानी असतात आणि एकदम सुखी असतात. पण जसं भौतिक शास्त्रामध्ये जो नियम आहे, एंट्रोपीचा सिद्धांत आम्ही म्हणतो की जशी कोणत्याही वस्तूची शक्ती हळूहळू कमी होत जाते, तशी आत्म्याची पण शक्ती जन्म घेतल्यामुळे कमी होते. आणि जेव्हा तो खाली येतो तेव्हा त्यातली थोडी शक्ती कमी होते, त्यामध्ये थोडी त्रुटी येते, म्हणून त्या युगाला त्रेतायुग म्हटलेलं आहे. 16 पासून तो 14 कला येतो. आणि त्यावेळेला पण त्याची पॉवर असते, पण पहिल्यापेक्षा कमी झाले, तरी तो व्यक्ती सुखी असतात, दुःखाची अविद्या असते. पण जसा आत्मा आणखीन पुनर्जन्माच्या चक्करमध्ये येतो, तर तेव्हा
त्याची 50% एनर्जी गेलेली असते. द्वापर म्हणजे 2 पूर झालेले असतात, म्हणून त्या युगाला द्वापर युग असं म्हणतात. आणि ह्या युगामध्ये पहिल्यांदा आपल्याला बॉडी कॉन्शियसनेस एक प्रकारचा येतो की मी स्त्री आणि पुरुष आहे, आणि मग त्यावेळेला विकारांचा जन्म होतो. तर द्वापर युगापासून विकारांचा जन्म होतो, निगेटिव्हिटी स्टार्ट होते. तरी पण आम्ही असं म्हणू की द्वापर युगामध्ये एवढी गिरावट नव्हती जेवढी आता आहे. कारण द्वापार युगामध्ये त्या प्रकारे माया जी होती ती एवढी तमोप्रधान नव्हती, सत्वप्रधान होते. पण सध्या कलियुगाच्या समयी आत्म्याची ही अवस्था आहे की जी 16 कला संपूर्ण, त्या 16 मधले फक्त 1 किंवा 2 कला राहिलेल्या आहेत. 14 ते 15 कला त्याची संपलेली आहे. तर ही अवस्था फार बिकट आहे, फार डेंजरस अवस्था आहे. कारण जोपर्यंत आत्म्याची ती संपूर्ण सर्कल पूर्ण नाही होत तोपर्यंत आत्मा कधीही सुखी होऊ शकत नाही. आणि आत्म्याचा हा प्रयत्न असतो की हे सर्कल माझं कसं पूर्ण होईल. तर आपण वर्तमान समयी बघतो की आत्मा जी दुखी झालेली, अशांत झालेली आहे, कारण त्याचं सर्कल कमी झालेलं आहे. संपूर्णत्वाची शक्ती, जसं चंद्राची चकोर फक्त राहिलेली आहे, बाकी सगळं चंद्राची शक्ती गेलेली आहे. तर त्याला काय करावं लागतं की स्वस्थ किंवा संपूर्ण अनुभव करण्यासाठी मग तो काय करतो, तो नशा करतो, वेगवेगळे संबंध निर्माण करतो, वेगवेगळ्या भोजनामध्ये फसतो, शॉपिंग करतो, सगळे काही प्रकार, टीव्ही बघणे, सगळं सुख तो बाहेर शोधून ते सर्कल पूर्ण करायचा प्रयत्न करतो, आणि तरीही ते पूर्ण होत नाही. आणि ही जी डिपेंडन्सीची अवस्था आहे याला आम्ही म्हणतो अधीन अवस्था. वर्तमान समय आत्मा तमोप्रधान झाली याचा अर्थ अधीन झालेली आहे. कोणाच्या अधीन झालेली आहे? व्यक्ती आणि वस्तूच्या अधीन. आणि हे सगळे विनाशी आधार त्यांनी घेतलेले आहे. आणि या आधाराने तो कधी 16 कला संपूर्ण बनू शकत नाही. त्याला तसा भास होतो की मी 16 कला झालेलो आहे, पण तो 16 कला नाही. कारण हे आधार केव्हा ना केव्हा व्यक्ती आपल्याला सोडून जाते, वस्तू आपल्याला शाश्वत सुख देऊ शकत नाही. एकच आहे जो आपल्याला शाश्वत सुख देऊ शकतो, तो म्हणजे परमपिता परमात्मा. कारण तो नेहमी संपूर्ण आहे, एवर पावन आहे. तर राजयोगामध्ये आम्ही काय करतो, जेव्हा या एवर पावन निराकार ज्योतिबिंदू स्वरूप परमपिता परमात्मा शिव, ज्याला आम्ही शिव बाबा म्हणतो, त्या शिव बाबाच्या संपर्कात येतो आणि त्याच्या स्मृतीमध्ये निरंतर राहतो, तर हळूहळू काय होतं, त्याची शक्ती, परमात्म्याची शक्ती, आपल्यातला जे खालीपण आहे, आतून खाली चाललेलं, ते खालीपण भरायला लागतं. आणि आत्मा हळूहळू हळूहळू हळू 1-2 कलापासून 5, 10, 15 आणि 16 कला संपूर्णतेच्या जवळ जाते. आणि जेव्हा आत्मा संपूर्ण 16 कला संपूर्ण बनते, ज्याला आम्ही म्हणतो की संपूर्ण अवस्थेमध्ये जाते, तेव्हा ती पूर्ण परमात्म्यासारखी होते. आणि पुन्हा ज्याला मुक्ती आणि जीवनमुक्ती म्हटलेल्या त्या अवस्थेमध्ये ती प्राप्त होते. मुक्ती म्हणजे हे शरीर सोडून आपली बुद्धी परमधाम किंवा ब्रह्मांडमध्ये स्थित होणे, आणि तिथून पुन्हा या सृष्टीवर श्रेष्ठ शरीर, संपूर्ण पवित्र शरीर धारण करून येणे. तर हा वर्षा आपल्याला परमात्म्याकडून मिळतो, आणि हा वर्षा फक्त ह्या संगम युगामध्ये मिळतो, जे कलियुगचा अंतिम समय आणि सतयुगाचा आधी समय आहे. जसं आपण म्हटलं चक्र फिरत असतं, तर ह्या समयी परमात्म्याचं अवतरण झालेलं आहे, आणि तो परमात्मा आपल्याला सर्व शक्ती देण्यासाठी उत्सुक आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, थोडा वेळ काढून त्या परमात्म्याच्या स्मृतीमध्ये राहायचा, अभ्यास करायचा, आणि आपलं सर्कल पूर्ण करून घ्यायचं. जेवढं आपलं सर्कल आपण परमात्म्याकडून पूर्ण करून घेऊ, तेवढं आपण जीवनामध्ये स्टेबल आणि आनंदी राहू शकतो, जीवन मुक्त अवस्थेमध्ये राहू शकतो, आणि आपले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. डॉक्टर साहेब, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही आम्हाला आता दिली की काय एक्झॅक्टली होत असतं, ज्याच्यामुळे की बरेचदा जेव्हा आम्ही काही व्यसनी लोकांना भेटतो किंवा आम्ही बघतो सुद्धा, भेटण्याची गरज नाही, बघतो सुद्धा, तेव्हा बरेचदा हे प्रश्न उठतात की ही व्यक्ती असं करते का. आता कितीतरी संपन्न लोक आहेत, बिझनेसमॅन आहेत, पैसा आहे, नॉलेज आहे, घरदार आहे, घरात वस्तू सगळं आहे, तरी सुद्धा व्यसनांकडे जातात. तर ती आतली जी गरज आहे ती इतक्या सोप्या शब्दात तुम्ही आम्हाला सांगितली की आतमध्ये तो जी पोकळीक निर्माण झाली आहे ती कुठेतरी भरण्याची जी तीव्र इच्छा असते, त्याच्यामुळे लोक पण मार्ग शोधतात, परंतु तो चुकीचा शोधतात. काय करायला पाहिजे हे तुम्ही इतकं सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये स्पष्ट केलेलं आहे की आता ही उत्सुकता अजून जागृत व्हायला लागलेली आमच्यामध्ये की तुम्ही बरेचदा आम्हाला अनुभव करून दिलेले आहेत. माझी एक खूप इच्छा आहे की आत्ता सुद्धा तुम्ही आम्हाला एक छोटासा असा अनुभव करावा, ज्याच्यामध्ये आज जरी काय थोडं बहुत जरी कुणाला काही वाटत असेल की माझ्यामध्ये कमी आहे, पण जर कुणाला ती अनुभूती आता झाली की आहे कमी म्हणून,
तर ती त्याचा एक अनुभव आम्हाला करून द्या, जेणेकरून की आम्ही ह्या कला ज्या कमी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये परमात्म्याची शिव परमात्म्याची, त्यांचा तुम्ही आता शब्द वापरला शिवबाबा, तर शिवबाबांच्या ह्या ऊर्जेचा आमच्यामध्येही प्रवेशता व्हावी, आम्हालाही त्याचा अनुभव व्हावा, तसा एक छोटासा प्रवास आम्हाला तुम्ही करून द्यावा. सर्वांनी सरळ बसायचं आहे, मान आणि कंबर एका लाईन मध्ये ठेवायचं आहे. आपण आज पाहिलं की आपल्या आतमध्ये पोकळी निर्माण झालेली आहे, एक खाली पण आतमध्ये आलेला आहे, कारण आत्मा आपली शक्ती हरवून बसलेली आहे. तर आपण थोडं एक चित्र असं निर्माण करायचं आहे की आत्मा म्हणजे एक बर्तन है, जसं हिंदी मध्ये म्हण आहे की शेरनी के दूध के लिए सोने का बर्तन चाहिए. तर आपण आपल्या आत्म्याला एका पात्राप्रमाणे समजायचं आणि त्या पात्रामध्ये परमपिता परमात्मा निराकार ज्योतिबिंदू स्वरूप शिव बाबा यांच्याकडून शक्ती घेऊन त्याला भरपूर करायचं आहे. संपूर्ण शरीर एकदम हलकं सोडायचं आहे, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर एकदम हलकं सोडायचं आहे. अनुभव करायचा आहे की दोन्ही हात, दोन्ही पाय, छाती, पोट, पाठीच्या मांसपेशी, मानेतील आणि चेहऱ्यावरील मांसपेशी एकदम शांत आणि शिथिल होत चाललेल्या आहे. रिलॅक्स. ध्यान आपोआप दोन डोळ्यांच्या मध्ये जात आहे आणि स्वतःला अनुभव करा, मी एक दिव्य प्रकाश दोन डोळ्यांच्या मध्ये निवास करत आहे. आणि चित्र असं निर्माण करा की मी आत्मा एका पात्रा समान आहे, एका चात्र पक्षी समान आहे, जो परमात्म्याकडून सर्वश्रेष्ठ रस प्राप्त करण्यासाठी उत्सुक आहे. माझे प्रिय परमपिता परमात्मा शिव बाबा आकाशातून माझ्यामध्ये सर्व शक्ती, सर्व दिव्य गुणाचा दिव्य प्रकाश भरत आहे. अनुभव करा की परमधाम ब्रह्मांड मधून परमपिता परमात्म्याचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये निरंतर प्रवाहित होत आहे आणि या परमात्म्याच्या दिव्य प्रकाशाने मी आत्मारूपी पात्र भरपूर होत चाललेला आहे. जसा परमात्म्याची शक्ती माझ्यामध्ये प्रवेश करत आहे, तसं माझं पात्र भरपूर होत चाललेलं आहे, शांत होत चाललेलं आहे. एक गहन संतुष्टतेचा अनुभव होत आहे. हे चित्र मनामध्ये बसून ठेवा. परमात्म्याकडून येणाऱ्या सर्व शक्ती आणि सर्व गुणांद्वारे मी भरपूर होत चाललेला आहे, बिलकुल संतुष्ट. असं वाटतंय पानात हा सो पा लिया. परवा होती परमधाम मधील परमात्म्याला प्राप्त करण्याची आणि तो मला मिळालेला आहे आणि मला भरपूर करत आहे. मी आत्मा परमात्म्याच्या शक्तीने भरपूर होत आहे, संपूर्ण होत आहे, तृप्त झालेलो आहे, एकदम शांत आणि तृप्त, संतुष्ट. परमात्म्याकडून सर्व शक्तीनिशी संपूर्ण होऊन हा दिव्य प्रकाश माझ्याद्वारे संपूर्ण सृष्टीमध्ये देखील पसरत आहे. ही माझी कल्पातील सर्व श्रेष्ठ अवस्था आहे. संपूर्ण अवस्थेमध्ये मी स्थित आहे.
मला आता कोणत्याही व्यक्ती आणि वस्तूची आवश्यकता, डिपेंडन्सी भासत नाही. मी स्वयं संपूर्ण आहे आणि मला खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी बिलकुल शांत आणि रिलॅक्स आहे. हळूहळू डोळे जर बंद केले असतील तर डोळे उघडायचे आहेत. हात आणि पायाची बोटं हलवायची आहेत आणि पूर्ववत अवस्थेमध्ये यायचं आहे. ओम शांती. अशा प्रकारे जेव्हा आपण परमात्म्याकडून भरपूरतेचा अनुभव करतो तर दोन गोष्टी होतात. एक तर मी संपूर्ण होतो आणि मी भरपूर झाल्यावर तो जो दिव्य प्रकाश आहे माझ्यातर्फे किंवा माझ्याद्वारे पूर्ण वातावरणात पसरायला लागतो. आणि जेव्हा असे 30 करोड लोक परमात्म्याच्या शक्तीने संपूर्ण बनतात, 9 लाख ते 33 करोड, तेव्हा सृष्टीवर स्वर्ग आलाय असं समजायचं. कारण स्वर्ग म्हणजे आणखीन काही नाही. स्वर्ग म्हणजे एक अशी जागा जिथे राहणारे लोक आपल्या संपूर्ण अवस्थेत आहेत, संपूर्ण 16 कला संपूर्ण आहेत आणि भरपूर आहेत, एकदम आत्म अभिमानी आहेत, सोल कॉन्शियसनेस आहेत. तर त्या वेळेला या सृष्टीवर सगळे, आणि तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो की ती वेळ फार जवळ आलेली आहे. कारण भरपूर परमात्म्याची संतान परमात्म्याला ओळखून आपलं जीवन श्रेष्ठ बनवत आहे. आणि जे लोक परमात्म्याशी असा योग लावून संपूर्ण बनवत आहेत त्यांची दृष्टी देखील दुसऱ्यांवर पडली तर ते देखील या संपूर्णतेचा अनुभव करत आहेत. तत्व देखील सत्वप्रधान बनत चाललेलं आहे. डॉक्टर साहेब, शब्द नाहीत माझ्याकडे तुम्हाला धन्यवाद करण्यासाठी. शास्त्र, सायन्स समजणं फार कठीण असतं, परंतु सायन्सला इतक्या सोप्या शब्दांमध्ये आणि आध्यात्मिकतेचं सायन्स तुम्ही इतक्या सोप्या शब्दामध्ये आम्हाला समजावून सांगितले, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, आजचा विषय इतका सुंदर होता, तुम्हाला त्याचा अनुभव झाला असेल सुद्धा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअरही झाल्या असतील, स्पष्टही झाल्या असतील. आणि मला नक्कीच वाटतंय की जी पण व्यक्ती आज हे ऐकते आणि किंबहुना कितीतरी गोष्टींसाठी बाहेर आपल्याला स्वतःला अवलंबून राहिलेली आहे, बाहेरच्या गोष्टीवर, बाह्य गोष्टींवर, ती नक्कीच स्वतःला संपूर्ण बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि ही कला शिकण्यासाठी तुम्हाला काही मदत लागत असेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला भेट देऊ शकता. तर पुन्हा पुढच्या वेळेस एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर हजर होणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.